धावा देत एक विकेट जाणं मिळवला। एकंदरीत 15 धावसंख्येची त्याने खेळी केली। तो साजन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। चला या साजन आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते मानगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेवाली। मानगाव टीमनं टॉस जिंकलाय, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय। ते नेवाली टीमला दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा लगेच। चला नेवाली टीम आपले फलंदाज मैदान मध्ये पाठवायचे लगेच। साजन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। 15 धावा, एक विकेट, चांगला परफॉर्मन्स साजनचा आपल्याला पाहायला मिळाला। 6 चेंडू 11 ची गरज असताना ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला आणि तिथून मात्र मॅचला चांगली कलाटणी लाभली। तो साजन ठरला पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच। कोदुली टीमचा कर्णधार आपण कोदुली टीमचा कर्णधार आपण कोदुली टीमचा कर्णधार आपण यायचे। आपल्यासाठी पारितोषिक होतं सन्माननीय संजयजी तांबोली वाकस ग्रुप ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून 510 रुपयाचं कॅश प्राइज होतं। दादा ते पारितोषिक त्यांना देतात। पहिल्या मॅच मध्ये विनिंग टीमला हे पारितोषिक होतं सरपंच साहेबांकडून। नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते इन ऍक्शन मानगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेवाली। बिग फाईट, बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल। गावदेव चषक 2024-25 चा हा थरार पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस येते। अगदी ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता। या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता। तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता। केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय। अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामन आर्यन, त्यानंतर आता जितेश कॅमेरामनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर आमचे ऑपरेटर निशांत बागडे आपल्याला पाहायला मिळतील। फार चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा वर्क जरी पाहायला मिळालं तर अगदी फार चांगलं आपल्याला पाहायला मिळालं। सातत्यानं केटीसी लाईव्हची मेहनत आपल्याला पाहायला मिळते। जे ग्रामीण खेळाडू आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम खऱ्या अर्थानं केटीसी लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं। अजिंक्य पवार हे मेहनत घेतात, त्यांचं विशेष आपण कौतुक करू। या स्पर्धेच्या माध्यमातून आज देखील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते। त्यानंतर आमचे डीजे मास्टर जे आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत, आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला जातोय, ते आमचे दीपकजी दुर्गे। त्यानंतर आमचे साथी स्कोरर विवेक वैखरे यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया। त्यांची देखील मेहनत राहिली आहे। स्कोररच्या भूमिकेमध्ये ते आमच्या समूहामध्ये जोडले जातात। अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। अचूकता त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी खास करून आयोजकांचा आपण धन्यवाद व्यक्त करूया, कारण की त्यांच्या माध्यमातून फार चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे। गावदेव चषक 2024 या स्पर्धेचे आयोजक आपण पाहताय। स्ट्रायकिंग एंड वरती किरण, नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहताय प्रकाश। पहिला फटका अगदी अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। एकच जाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल।
चांगली मॅच ही देखील आपल्याला पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये, कारण की आपण पाहताय मानगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेवाली दोन्ही बलाढ्य टीम आहेत. एकमेकांच्या समयमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसाचा आजचा खेळ आहे आणि या पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये ही दुसरी मॅच आली आहे. पहिली मॅच मात्र विजयी झालाय कोदिले संघ. आडव्या बॅटमधून हा फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगला स्टॉप, चेंडू हातामध्ये गॅदर व्यवस्थित झाला नाहीये, त्याच कारणास्तव आपण पाहताय 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 3 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेच असतं आणि तेच षटक हाताळत असताना सागर आपल्याला पाहायला मिळतोय मानगाव टीम कडून. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग आहे का पाहावं लागेल. चेंडू चाललाय साईड स्क्रीनच्या अगदी बाजूला, सीमारेषा पलीकडे. षटकार चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं नेवाली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज प्रकाश आणि किरण यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटमधून हा देखील फटका खेळलाय. यावेळी पडल्यानंतर थोडासा अंगावरती आला होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित टायमिंग पाहायला मिळालं नाहीये. परंतु मिळेल फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली सिंगलच्या साह्यानं. आपण पाहता एकंदरीत 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहता. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी या ठिकाणी. अगदी गुडघे टेकून हा फटका सजवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. षटकार हा षटकार आला फलंदाज किरणच्या बॅटमधून. काय फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 16 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी हलक्या हातानं फक्त ग्लान्स केलंय चेंडूला आणि जिथे आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे. आता मात्र स्ट्रायकिंग गेंडवरती आपण पाहतोय प्रकाश आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि ते आता स्ट्रायकिंग गेंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला. गावदेव चषक 2024च्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. षटक क्रमांक आपण पाहता या ठिकाणी पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 17. चांगला स्टार्ट टीमला मिळवून देत असताना फ्लाइंग स्टार्ट खऱ्या अर्थानं मिळवून दिला आहे आपल्या टीमला. पहिल्या षटकामध्ये धावा त्यांना धावफलकावरती लावल्या त्या 17. बिनबाद 17 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना नेवाली टीमची टॉस त्यांनी गमावलाय. बॅटिंग त्यांच्या वाट्याला आले, परंतु कोणतीही नाराजगी न बाळगता इथून मात्र चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. 17 धावा धावफलकावरती नेवाली टीम. त्यांच्या विपक्षामध्ये मानगाव टीम. टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पहिलं षटक आपण पाहताय गोलंदाज सागरचं, ज्यानं धावा खर्च केल्या 17. दुसरं षटक प्रगतीपथावरती आलंय. गोलंदाज आलाय. गोलंदाजी मागवरती आपण पाहताय चैतन्य. चैतन्य पूर्ण आता गोलंदाजी चैतन्याला मैदानामध्ये करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. आता त्या धावांना रोख लावण्याचं काम आता त्याला दुसऱ्या षटकामध्ये करावं लागेल. यावेळी हलक्या हातानं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. तोपर्यंत मिळतील 2 धावा. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. जिथे सिंगल डबल आहे तिथे सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातं. अगदी चांगल्या चेंडूंना सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार अशीच फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. नेवाली टीमची लोअर फुलटॉस होता. अंपायरचं बोट आकाशाकडे. अगदी ब्लम्प सापडलेत यष्ट्यांच्या समोर आणि अंपायरने ते हेरलं आणि पहिला आदरा लागतोय तो टीम नेवालीला. फलंदाज इथून बाद होईल तो म्हणजे किरण.
चांगला फटका अलॉंग दी कार्पेट काउ कॉर्नर रिजन मध्ये. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. चांगली बॅटिंग नेवाली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळत होती. किरण आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय आजच्या दिवसाचे बर्थडे बॉय प्रकाश यांच्या माध्यमातून, परंतु किरण बाद झाला. त्याच्या जागेवरती तिसऱ्या क्रमांकावरती प्रदीप मैदानामध्ये दाखल झाला. त्यानं मात्र सिंगल घेतली आहे. स्ट्राईकवरती प्रकाश यांना आणलेत. आजच्या दिवसाचे बर्थडे बॉय आहेत. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू फ्लिक केलाय. मनगटातली ताकद थोडी कमी पडली आणि इथे मात्र आणखीन एक विकेट येते आहे. ती नेवाली टीमची फलंदाज बाद होतोय तो म्हणजे प्रकाश. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आपण पाहतोय रमेश चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं कमी गतीनं टाकला होता. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रमेश आणि त्याच्यावरती दबाव टाकायला आता सुरुवात केली आहे गोलंदाजानं. बॅटीला स्पर्श. यष्टीरक्षकांना थोडीशी चुकी केली आहे. दुसऱ्या अटॅम्पमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न तो देखील निसटला आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आपण पाहताय 21 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज चैतन्याची ज्यानं धावा खर्च केल्या त्या 4 आणि 2 विकेट त्यानं मात्र मिळवल्या. कमबॅक करून दिलं. आपल्या टीमला गरज होती कमबॅकची. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर दुसरं षटक अशा प्रकारचं येणं फार गरजेचं होतं खऱ्या अर्थानं मानगाव टीमसाठी आणि ते षटक मात्र फेकलंय चैतन्यनं. कौतुक करायला हवं गोलंदाजाचं. ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली. आपल्या संघाला गरज असताना अशा प्रकारची गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे आणि तशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. ज्यानं 4 धावा दिल्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यानं मिळवलं. तिसरा गोलंदाज गोलंदाजीसाठी हाजर आला. पहिला चेंडू फसवा आपल्याला पाहायला मिळाला. बॅटीला स्पर्श झाला. यष्टीरक्षकाकडे चेंडू रवाना झाला. त्यानं झेल कंप्लीट केली. हा आणखीन एक आदरा मिळतो नेवाली टीमला. आता विकेटची पडझड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जसा किरण आणि प्रकाश बाद झालं ना तशी विकेटची पडझड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ते दोघं बॅटिंग करत होतं त्यावेळेला असं वाटलं होतं मोठी धावसंख्या उभारतील नेवाली टीम, परंतु ते बाद झाल्यानंतर विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. अजयने देखील एक विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती. पुनश्च कमी गतीनं टाकला होता. ऑन साईडला हाफ फटका स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहताय. डीपमधनं क्षेत्ररक्षक आले. ते एकच धाव या चेंडूवरती मिळली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 22 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आता अजयची देखील आपल्याला पाहायला मिळते. चैतन्यनं कमबॅक करून दिलं. तिथून मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला मानगाव संघ पाहायला मिळतोय. पुनश्च कमी गतीनं यावेळी शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट झाली होती, परंतु इथे आपण पाहतोय गॅदर करता आलं नाहीये गोलंदाजाला चेंडू आणि त्याच कारणास्तव आणखीन एक धाव धावफलकावरती ॲड केली जाते. 2 धावा धावफलकावरती ॲड केल्या जातील. धावफलक आता जाऊन पोहोचतंय 24 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी साकारतोय अजय देखील आपण पाहता.
मोठ्या फटक्यांपासून खऱ्या अर्थानं वंचित ठेवण्यात आला. आणखीन एक डॉट बॉल आला. डॉट बॉलने मात्र आता थोडंसं डोकीदुखी वाढती आहे नेवाली टीमची. ज्या वेगानं धावत होती नेवाली टीम, आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये, त्या वेगाला कुठेतरी आता रोख लावण्याचं काम केलंय मानगाव टीमनं. चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च अजय गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट बॉल कमी गतीनं, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. हे चेंडू आहेत ना, ते खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरली आहे ती म्हणजे नेवाली टीमची. सातत्यानं मात्र व्हेरिएशनमध्ये गोलंदाजी केली जाते. एक चांगला गोलंदाज, एक परिपक्व गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज कसा असावा ना, याचं उत्तम उदाहरण आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटॉस चेंडू होता, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. पंच सांगतायत षटक क्रमांक 3 देखील समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता पाहायला मिळेल. आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतायत विवेक 24 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 3, एक विकेट देखील आली आहे. चांगली गोलंदाजी चैतन्यने जो खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिला, तो कमबॅक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मानगाव टीमकडून. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं टॉस जिंकला होता, निर्णय त्यांच्या हातामध्ये होता. क्षेत्ररक्षण का स्वीकारलं, कारण की 17 धावा आल्या होत्या. परंतु जसं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, चैतन्यनं जसं षटक हाताळण्यासाठी सुरुवात केली, त्यानं विकेट मिळवला. ज्या विकेटची प्रतीक्षा होती खऱ्या अर्थानं मानगाव टीमला, त्या 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यानं मिळवल्या. महत्त्वपूर्ण त्याने 2 विकेट मिळवल्या. तिथून मात्र विकेटची पडझड आपल्याला नेवाली टीमची पाहायला मिळते. प्रकाश बाद झाला, किरण बाद झाला, त्यानंतर मात्र विकेटची पडझड नेवाली टीमची आपल्याला पाहायला मिळाली. रन्स येणं थांबलं गेलं. गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळालं. जिथे फलंदाज पहिल्याच षटकामध्ये हाबीब होतं, ते गणित थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला मिळालं. यालाच क्रिकेट म्हणतात. राजेंद्र आलाय गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन. या षटकामध्ये आता मोठे फटके मारावे लागतील. चांगला स्कोर आता मात्र इथून उभा राहावा लागेल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सॅकिंग गेटकडे फेकी झाली, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावा दुहेरी पद्धतीची धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावांना धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 26 धावा धावफलकावरती इथून आपण पाहताय. पुन्हा आपण पाहतोय कमी गतीनं टाकला होता, आखूड टप्प्याचा डायरेक्ट हिट केली आहे, अंपायरकडे अपील केली जाते आहे आणि इथे फलंदाज बाद. सहाव्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला हर्ष. आखूड टप्प्याचा चेंडू शॉट आर्म पूल केलाय, पूल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल. हा आलाय षटकार हरेशच्या बॅट मधून. बत्तीस धावा धावफलकावरती. माफी असावी प्रदीप स्ट्रायकिंग गेंदवरती, त्याच्या बॅटमधून आज षटकार आलाय. या षटकाराची प्रतीक्षा होती खऱ्या अर्थाने नेवाली टीमला. पुनश्च आखूड टप्प्याचा चेंडू, अंपायर सांगतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय.
इथे गोलंदाजाला दंडित देखील करण्यात आला. अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू डिलिव्हर्ड झाला. अंपायरने ते हेरलं आणि इथे मात्र वाईट. हा देखील फटका चांगला यावेळी गॅप आहे आणि गॅप मध्ये हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक अगदी कौतुक करायला हवं. अगदी लॉंग ऑफ पासून शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आला. चांगली क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक आपण पाहताय. धावफलक जाऊन पोहोचलाय 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत नेवाली टीमच्या. आता चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते फलंदाज प्रदीपच्या माध्यमातून. आता संघाला तारण्याचं काम त्याच्या माध्यमातून चालू आहे. हा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. हवेमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि ते झेल कंप्लीट केली आहे. प्रदीप देखील बाद झाला. जो एक आशेचं किरण होतं खऱ्या अर्थानं नेवाली टीमसाठी, तो देखील बाद झाला. त्याच्या जागेवरती आपण पाहतोय जीवन नवीन फलंदाज. षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जीवन मैदानामध्ये दाखल झाला. हा चेंडू फार महत्त्वपूर्ण असणार आहे. हा चेंडू खऱ्या अर्थानं फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. हा चेंडू टार्गेट इथून मात्र सेट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथून टार्गेट किती असेल हे दर्शवणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि कंप्लीट झाली आहे झेल. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. पहिल्या सत्राचा खेळ इथून मात्र समाप्त झाला. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 35 आणि आता मानगाव टीमला बनवायचं आहेत त्या 36 धावा. येणारे 24 चेंडू 36 ची गरज असेल ती मानगाव टीमला.
36 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम मानगावला नेवाली टीमच्या अगेन्स्ट. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहितला नेवाली टीमने बनवल्या 35 धावा आणि 36चं टार्गेट ठेवण्यात आलं आहे 24 चेंडूंमध्ये. ते मानगाव टीमसमोर सलामीची जोड साखली मैदानामध्ये दाखल झाली आहे टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहत आहे चैतन्य, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहे फलंदाज रोशन. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला आहे नेवाली टीमकडून. प्रदीप मांडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकाची जबाबदारी आहे त्याच्यावरती, कारण की 36 धावांचा बचाव करण्यासाठी पहिलं षटक हे फार महत्त्वपूर्ण ठरलं जाईल आणि ते षटकाची जबाबदारी घेऊन प्रदीप गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू फुलटॉस, हा त्याला मात्र पाठवलंय अगदी डीप कव्हरच्या पलीकडे, सीमारेषा पार येतोय चौकार. थँक्यू. काय फटका सजवला आहे खऱ्या अर्थाने चैतन्यानं. ज्यानं गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी केली, परंतु आता फलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवरती अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. पुनश्च फुलटॉस, यावेळी अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार चैतन्याच्या बॅटमधून. गावदेव चषक 2024 मधील पहिली चौकाराची हॅट्रिक आपण पाहतोय चैतन्य इथे कंप्लीट करतोय. काय बॅटिंग मैदानामध्ये करतोय. चेंडूच्या अगदी मेरिटनुसार क्रिकेट इथे मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर होते, त्याला मात्र ऑफस्टम्पवरती खेळून काढलं. त्यानंतर मात्र फुलटॉस चेंडू ऑन साईडला आला, त्याला मात्र ऑन साईडला खेळून काढला. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे, मेरिटनुसार क्रिकेट खेळतोय. यावेळी चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे इथे पुढे आले आणि चुकी घडली. हा बॅक टू बॅक चौथा चौकार येतोय चैतन्याच्या बॅटमधून.
शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होता खऱ्या अर्थानं चैतन्य, ज्याने 5 चेंडूंवरती 5 चौकार लगावले होते. परंतु हा एक वेगळा शैलीचा फटका खेचायचा होता आणि तिथे मात्र बॅटीला चेंडू ब्रश झाला, यष्टिरक्षकाकडे चेंडू निघाला, त्यानं मात्र चांगला झेल तिथे कंप्लीट केला. विकेट आली आहे. विकेट आली आहे, मोठी विकेट आपण पाहतोय चैतन्याची. 36चा पाठलाग करत असताना 5 चेंडूंवरती 5 चौकार आले. याच्यापेक्षा चांगला स्टार्ट मिळूच शकत नाही आहे. टीम मानगावला फार चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळवून देत असताना, जिथे टीम अडचणीत होती गोलंदाजी करत असताना तिथे मात्र उभा राहिला. आता फलंदाजी करत असताना अगदी सेनापतीसारखा मात्र लढला. जरा 5 चेंडूंवरती 5 चौकार आणले. एकंदरीत संघाची धावसंख्या जर आपण पाहायला गेलो तर जाऊन पोहोचली आहे ती 21 धावा धावफलकावरती. पहिला विकेट मात्र आली आहे चैतन्यची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती. हाफिल तंत्राचा वापर अंपायर सांगतायत लेग स्टंप मिस करतोय. जोरकास हाफिल करण्यात आली होती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सागर 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. सागर मैदानामध्ये दाखल झाला. 36चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्ध लक्ष तर इथं मात्र पहिल्या षटकामध्ये कंप्लीट केलं. पाहायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये देखील आपल्याला तशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती प्रकाश आणि त्याच्या साथीला किरणची, ज्यांना मात्र पहिल्या षटकावरती 17 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं होतं. त्याचीच पुनरावृत्ती आता होईल का हे देखील पाहावं लागेल. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाजीसाठी गोलंदाज किरण नेवाली टीमकडून. त्याला देखील आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जे काही झालं ते आता मात्र विसरावं लागेल आणि इथून त्याला चांगली कामगिरी इथं मैदानावरती करावी लागेल. जो विश्वास तुमच्यावरती दर्शवला ना त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी आता मैदानावरती तुम्हाला करावी लागेल. सेकंड गेंडवरती आपण पाहतोय ज्यांना अद्यापपर्यंत एकही चेंडू फेस केला नव्हता तो फलंदाज रोशन आता स्ट्रायकिंग गेंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू ज्याला प्रतीक्षा करावी लागली होती स्ट्राईकवरती येण्यासाठी तो रोशन आता स्ट्रायकिंग गेंडवरती. गोलंदाजीसाठी किरण. पहिला चेंडू फुलटॉस. इथे मात्र झेलची नामी संधी होती ती मात्र हित्रे गमावली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू फरार. सीमारेषा पार चौकार. हा चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वरती. 10 धावेंची अजूनही गरज आहे. 36चा पाठलाग करायचे. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कमी गतीनं टाकला होता. यावेळी अगदी आपण पाहतोय ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. इथे संधी होती आणि ती संधी मात्र स्वीकारली. रनआउटच्या स्वरूपामध्ये रोशनला इथून परतावा लागेल. आता प्रेक्षकांना देखील हा प्रश्न पडला आहे की ही धाव घेण्याची गरज होती का. थँक्यू डीजे थँक्यू. रोशन देखील बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. प्रत्येकाला खऱ्या अर्थानं हा प्रश्न पडला ही रन घेण्याची संधी होती, गरज होती का. तिथे मात्र रोशन बाद झालाय कारण की चैतन्य आधीच बाद झालाय. पहिल्या सत्रामध्ये देखील आपण काहीसं चित्र पाहिलं होतं की प्रकाश आणि किरण बाद झाल्यानंतर जी परिस्थिती आपण नेवाली टीमची पाहितली होती तशीच परिस्थिती आता पाहायला मिळेल का. कारण की सलामीची जोडसाकली माघारी फिरले. कमी गतीनं टाकला होता. अगदी फाईन केलेत. सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. मिळतील 4 धावा. चांगला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिथे मात्र चुकी झाली आहे.
ज्यावेळी गोलंदाज प्रयत्न करतात ना त्यावेळी क्षेत्ररक्षणाची साथ त्यांना लाभणं फार गरजेचं असतं आणि जिथे क्षेत्ररक्षण मात्र खराब कामगिरी करतात ना तर अगदी तुमची टीम मात्र बॅकफुटवरती जाते. जय आणि पराजयमधलं अंतर आता मात्र फार कमी झालं आहे. 2 धावांची गरज असेल. चांगली बॅटिंग करायला अर्थानं आता रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला हा फटका टायमिंग चांगलं आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु हा जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा विजयी चौकार आलाय तो रोशनच्या बॅटमधून आणि ते विजयी झालाय मानगाव संघ. थँक्यू डीजे थँक्यू. चला पहिल्या मॅच मध्ये विजय झालेला संघ कोदिवले संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आता खेळेल मानगाव. दोन्ही विनिंग टीम मध्ये आता मॅच होईल. मानगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोदिवले. चला कोदिवले टीमचा संघनायक आणि मानगाव टीमचा संघनायक